पनवेलमध्ये साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य ॲक्वेरियम केंद्र. आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद. बातमी रुपेश राजे, उपसंपादक. पनवेलसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात पर्यटनाला चालना देणारा मोठा प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने माननीय आमदार विक्रांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य ॲक्वेरियम केंद्र उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली होती. या प्रस्तावाचे कौतुक करत मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणे यांनी तातडीने विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आज मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलचे वाढते महत्त्व, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरी मुंबई आणि नैना प्रकल्पामुळे वाढणारी लोकसंख्या यांचा उल्लेख करत या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियमची मोठी गरज असल्याचे प्रभावीपणे मांडले. प्रकल्पासाठी लागणारी जागा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राच्या परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी गोडे आणि खारे पाणी दोन्ही उपलब्ध असल्याने प्रकल्पासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या भव्य प्रकल्पामध्ये सागरी आणि गोड्या पाण्यातील विविध जीवसृष्टीचे आकर्षक प्रदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ॲक्वेरियम तसेच पर्यटकांसाठी सी लायन शो सारखे विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. हा प्रकल्प जागतिक दर्जाचा व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. या बैठकीस मत्स्य विभागाच्या आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय रायगडचे अधिकारी तसेच विविध तज्ज्ञ उपस्थित होते. पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.